महाराज म्हणायचे, स्वराज्यात धर्माला जागा आहे, पण धर्मांधतेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे रयतेचे स्वराज्य होते. च्या सर्वात विश्वासू मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिम वीरांचा समावेश होता. आज आपण अशा 5 मावळ्यांची माहिती घेणार आहोत, ज्यांचा उल्लेख ऐतिहासिक बखरींमध्ये सापडतो. सिद्दी इब्राहिम. प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खानाचा वध झाला, तेव्हा महाराजांसोबत जे 10 निवडक अंगरक्षक होते, त्यात सिद्दी इब्राहिम यांचा समावेश होता. महाराज जेव्हा खानाच्या तंबूत गेले, तेव्हा सावलीसारखे सोबत असणारे हे निष्ठावंत मावळे होते. पुढे पन्हाळगडाच्या वेढ्यातही त्यांनी शौर्य गाजवले. सिद्दी इब्राहिम यांच्या नावाचा संदर्भ सभासद बखरीमध्ये आहे. मदारी मेहतर हे आग्रा सुटकेचे नायक आहेत. आग्रा येथील औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटताना महाराजांच्या जागी बिछाण्यावर झोपून मृत्यूला आव्हान देणारा वीर म्हणजे मदारी मेहतर. महाराज सुखरूप निष्ठेपर्यंत त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याला संशय येऊ दिला नाही. ही निष्ठेची सर्वोच्च पराकाष्ठा होती. यांचा नावाचा उल्लेख संदर्भ शिवचरित्रामध्ये आहे. नूर खान बेग हे पायदळाचे सरनोबत होते. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात पायदळाचे संघटन करणे मोठे आव्हान होते. हे शिवधनुष्य महाराजांनी नूर खान बेग याच्या खांद्यावर दिले होते. ते पायदळाचे पहिले सरनोबत म्हणजेच चीफ ऑफ इन्फंट्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांच्या पायदळाने अनेक लढाया जिंकल्या. यांचा संदर्भ शिवछत्रपतींची पत्रे यातून आपल्याला पाहाव्यास मिळतो. दौलत खान आणि इब्राहिम सारंग. महाराजांनी जेव्हा ज्याचा आरमार त्याचा समुद्र हे ओळखून स्वराज्याचे नौदल उभारले, तेव्हा त्याची धुरा दौलत खान आणि इब्राहिम सारंग, ज्यांना दर्या सारंग या नावाने देखील ओळखले जाते, यांच्यावर सोपवली. त्यांनी जंजिराच्या सिद्धीला आणि पोर्तुगीजांना समुद्रात रोखून धरले. मराठा आरमाराच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास आपल्याला हा संदर्भ पाहायला भेटतो. रायगडावर मशिदीसाठी जागा देणे असो किंवा कुराणचा सन्मान करणे असो, शिवरायांनी नेहमीच माणसाची निष्ठा पाहिली, धर्म नाही. महाराजांचे स्वराज्य हे जातीचे किंवा धर्माचे नव्हते, तर ते रयतेचे होते. या ऐतिहासिक सत्याला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बहुजन राष्ट्रीय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.